रिमझिम पाऊस आणि गवती चहा हे अफलातून कॉम्बिनेशन आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण गवती चहाबद्दल डिटेल जाणून घेतलं आहे. त्याचे काय गुणधर्म असतात, कोणी तो घ्यावा, किती प्रमाणात घ्यावा, यावर आपण डिटेल व्हिडिओ बनवला आहे. तो तुम्ही नक्की पाहू शकता. आता गवती चहा आपण नेहमीच बनवत असतो काढ्याच्या स्वरूपात, पण आज मला जरा असं वाटलं की आपण वेगळं काहीतरी करून पाहू गवती चहाचं. म्हणून आज मी गवती चहा घालून एक छान मस्त गरमागरम व्हेज सूप केलेलं आहे. ते आपण पाहूया कसं करायचं. त्यासाठी काय करायचं की एक भांडं गॅसवर ठेवायचं, त्याच्यामध्ये 2 कप पाणी घालायचं. पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये आपण गवती चहा कापून त्याचे तुकडे केलेले असतात तो घालायचा. छान उकळू द्यायचं आणि मग झाकण ठेवून थोडा वेळ तो चहा तसाच थंड होऊ द्यायचा, म्हणजे त्या गवती चहाचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरेल. त्यानंतर काय करायचं, एक कढई घ्यायची, ती गॅसवर ठेवायची, त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं, त्याच्यामध्ये चिरलेलं थोडासा लसूण, थोडंसं आलं हे टाकायचं, परतायचं. त्यानंतर थोडासा कांदा घालायचा, तो परतायचा आणि मग नंतर तुमच्या घरी ज्या भाज्या असतील, जसं आता मी इथे बीन्स घेतले आहे, कॅरट आणि कॉर्न घेतलेले आहे, स्वीट कॉर्न. तर ह्या छान बारीक ह्या भाज्या चिरायच्या आणि ह्या भाज्या छान त्या कढईमध्ये सगळ्या परतायच्या. छान परतून त्या थोड्याशा सॉफ्ट झाल्या की मग त्यामध्ये पाणी घालायचं आणि जरा ते उकळू द्यायचं, म्हणजे भाज्या शिजतील. त्याला खूप शिजवायच्या नाही, मग त्यांचा क्रंचीपणा गेला की मग ती छान आपल्याला सूप पिताना छान क्रंची त्याचं टेस्ट लागत नाही. त्यामुळे भाज्या जरा कमी शिजवायच्या. त्या पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण काय करायचं, आपण जसं कॉर्नचं स्लर घालतो ना, तसं न घालता ज्वारीचं पीठ भिजवून घ्यायचं पाण्यामध्ये आणि त्या सूपला घट्टपणा येण्यासाठी ज्वारीचं पीठ त्याच्यामध्ये कालवायचं आणि त्याच्यामध्ये आपण जो आधी गवती चहा काढून ठेवलेला होता तो गवती चहाचं पाणी त्याच्यामध्ये मिसळायचं, म्हणजे गवती चहाचा अतिशय सुंदर असा फ्लेवर त्या सूपला येईल. आणि नंतर त्याला एक उकळी आली, थोडासा घट्टपणा त्या सूपाला आला की त्यामध्ये नंतर आपण लिंबू पिळायचं, वरून कोथिंबीर घालायची आणि मिरपूड घालायची आणि असं हे गरमागरम तुमचं लेमन ग्रासचं सूप तयार आहे. खास करून पावसाळ्यामध्ये तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल किंवा ताप आला असेल, कणकण असेल, तर अशा वेळेस जर का हे तुम्ही सूप घेतलं तर तुमच्या शरीरामध्ये आमपचन होऊन तुमचा कफ पातळ होईल, तुम्हाला घाम येईल आणि भूकसुद्धा लागेल, तोंडाची चवसुद्धा वाढेल. नक्की करून पहा.